नमस्कार, मी वासुदेव सत्रे, ज्योतिष आणि वास्तुशास्त्र तज्ञ। आजचं आपण पंचांग पाहूया। 27 जून 2024 तिथी आहे आजची ज्येष्ठ कृष्ण षष्ठी, गुरुवार, शततारका नक्षत्र, आयुष्मान योग। शुभ वेळ जर बघायची झाली तर संध्याकाळी 7 पर्यंत आजचा जो दिवस आहे तो चांगला दिवस आहे। त्यामुळे कुठलेही शुभ कार्य करायचं असेल तर संध्याकाळी 7 पर्यंत भरभर उरकलेलं बरं। तर हे होतं आजचं पंचांग। आता आपण ज्योतिषाबद्दल बोलूयात। पत्रिकेमध्ये पंचम स्थानात सिंहेचा जर सूर्य असेल, रवी असेल तर अशा जातकांना आहे ना अगदी कमी वेळेमध्ये त्यांची प्रगती होते। म्हणजे अगदी वयाच्या 20-21 नंतरच हे लोक जे आहे त्यांना यश मिळतं। अर्थात या सोबतच पत्रिकेमध्ये गुरु पण चांगला असावा, चांगला नाही तर किंवा चांगल्या शुभ ग्रहांनी युक्त किंवा शुभ ग्रहांच्या दृष्टीने युक्त असा तो गुरु असायला हवा, बुध चांगला असायला हवा। तरी सुद्धा गुरु जरी चांगला नाही पण पंचमामध्ये सिंहेचा शुक्र आहे, सूर्य जो आहे तो ग्रहांचा राजा आहे आणि सिंहेचा म्हणजे स्वराशीत आणि पंचम स्थानात। तर असे लोक जे आहेत ते अतिशय धडाडीचे असतात, अतिशय कमी वेळेमध्ये कुठल्याही कार्यामध्ये यश मिळवतात, धाडसी वृत्तीचे असतात, निडर असतात आणि अशा लोकांना जे आहे आरोग्य सुद्धा भरपूर मिळतं। अगदी यांना थोडी कुठली एखादी जखम जरी झाली तरी ती इतरांच्या तुलनेमध्ये खूप लवकर बरी होते। तर पंचमातला सूर्य पत्रिकेमध्ये हा अतिशय चांगला मानला आहे। ग्रहांचा राजा आहे सूर्य, तर तो नक्कीच राजासारखेच पळ देईल, सिंहासारखेच पळ देईल, कारण सिंहेचा जो सूर्य जो आहे तो अतिशय उच्चेचा असा मानला गेलेला आहे। असे लोक दुसऱ्यांचं जे काउन्सिलिंग म्हणतो आपण, समुपदेशन, ते अतिशय उत्तम करू शकतात। तर आपल्या पत्रिकेमध्ये पंचमात सिंहेचा सूर्य आहे का ते बघा आणि तो कसा आहे, त्याला कुठल्या ग्रहांनी युक्त आहे, अशुभ ग्रहांनी असेल तर त्यासाठी काय उपाय करायचा तो सुद्धा तज्ञ ज्योतिषांकडून करून घ्या। तूर्तास इथेच थांबूया। नमस्कार।